मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती दिली गेली। राज्य सरकारकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला। मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDAला भरघोस निधी वर्ग केला गेलेला आहे। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला रक्कम देखील मिळाली आहे। मेट्रो मार्गांसाठी 272 कोटी रुपये MMRDAला वितरित करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, मेट्रो मार्गांसाठी 272 कोटी रुपये आता MMRDAला निधी म्हणून वितरित करण्यात आल्याचं समजतं आहे। त्यामुळे ही सगळी विकास कामं ही वेगानं आता पुढे जाऊ शकतील, त्या अनुषंगानं हा मार्ग खुला झाल्याचं दिसतंय। चेतन, काय सांगता येईल याबद्दल? निश्चितच अजिंक्य, मेट्रो हा एकंदरीत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे देवेंद्र फडणवीस यांसाठी आणि सातत्याने आपण त्यांच्या तोंडून तसा उल्लेखही ऐकलेला आहे। आणि आताच नागपूर अधिवेशनामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत स्वतः फडणवीस यांनी एक बैठक घेतलेली होती। या बैठकीनंतर तातडीने जी कर्ज स्वरूपातील रक्कम आहे ती बँकेकडून राज्य सरकारला आणि राज्य सरकारकडून MMRDAला आता वळती करण्यात आलेली आहे। यामध्ये विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे या 3 मोठ्या महानगरांमधील एकंदरीत वसई विरारपर्यंत जर आपण पाहिलं असेल वेगवेगळे जे मेट्रोचं जाळं आहे त्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आता फडणवीसांनी मेट्रो मार्गिका पूर्ण करण्यासाठी आता जोर लावल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच या महानगरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोची मोठी मदत होणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्ण करायचा असेल तर त्याला तातडीने निधी देण्याची गरज आहे आणि आता यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।